मी परत एकदा आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। आपला आजचा जो विषय आहे तो लॉंग टर्म पार्किंगच्या संदर्भात आहे। म्हणजे खूप कालावधीसाठी जर आपली गाडी पार्किंगमध्ये एका जागेवर उभी राहत असेल तर आपण काय काय गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टीवर आपण फोकस केलं पाहिजे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, न स्किप करता। ज्यांची लॉंग टर्मसाठी पार्किंग आहे, ज्या म्हणजे साधारणपणे 10 दिवसाच्या वर किंवा 14-15 दिवसाच्या वर, काही काही लोक असे असतात ज्यांना रेग्युलर गाडीचं काम पडत नाही। वर्षाला एकदा, 6 महिन्याला एकदा, महिन्याला एकदा किंवा वीकेंडला अशी गाडी काढतात। 5-6 दिवसासाठी ही गोष्ट नाहीये, पण 10-15 दिवसाच्या वर जर गाडी एका जागेवर पार्किंगमध्ये उभी राहत असेल तर त्यांसाठी हा विषय आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बऱ्याचदा काय होतं, आपण गाडी पार्किंगला लावतो आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही। आपल्याला वाटतं गाडी सावलीमध्ये आहे किंवा गाडी पार्किंगमध्ये आहे, बंद गाडी असली म्हणजे चांगली आहे। मित्रांनो, ही एक सगळ्यात मोठा गैरसमज आहे की गाडी बंद असली किंवा एका जागेवर असली तर तिचं काही काम निघत नाही। हा सगळ्यात मोठा मिथ्स आहे। गाडी जेवढी आपली चालत राहते किंवा इंजन आपलं जेवढं फ्लोमध्ये असतं किंवा आपले व्हील्स जेवढे फ्लोईंगमध्ये असतात किंवा रनिंगमध्ये असतात, गाडी चालती ही गाडी चांगली असते। किंवा एका जागेवर जर गाडी राहिली तर तिचं बऱ्यापैकी कामही निघू शकतं आणि मेंटेनन्स आपल्याला जास्त भेटतं। तर आपण कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे हे मी आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ज्यावेळेस आपण गाडी पार्किंगमध्ये लावतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गाडी स्लोपवर लावायची नाही। म्हणजे कुठल्याही एका स्लोपवर, म्हणजे उतार असो किंवा चढ असो, अशा ठिकाणी आपल्याला गाडी लावायची नाहीये। ते कशासाठी? कारण की गाडी खूप लॉंग टर्मसाठी उभी राहणार तर आपण हँडब्रेक एंगेज करून ठेवणार। तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण गाडी पार्किंगमध्ये ठेवतो त्यावेळेस एकदम प्लेन सरफेसवर आपल्याला गाडी ठेवायची, म्हणजे समान जागा असली पाहिजे, प्लेन जागा असली पाहिजे, कुठलाही उतार किंवा कुठलाही चढ नसला पाहिजे। ही झाली पहिली गोष्ट। आता दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस आपण हँडब्रेक मारतो, बऱ्याच जणांना कदाचित हे माहीत असेल किंवा नसेलही, ज्यावेळेस आपण हँडब्रेक मारतो त्यावेळेस फक्त आपले मागचे 2 जे चाकं असतात किंवा मागचे 2 जे टायर्स असतात ते एंगेज होतात हँडब्रेक मारल्यानंतर। पुढच्या टायरचा आणि हँडब्रेकचा काही एक संबंध नसतो। त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला लॉंग टर्मसाठी पार्किंगमध्ये गाडी ठेवायची किंवा खूप कालावधीसाठी ठेवायची त्यावेळेस आपण हँडब्रेक न वापरलेला बरा। बऱ्याचदा काय होतं, माझ्यासोबत ही गोष्ट झालेली आहे। एका पावसाळ्यात कोविडच्या काळामध्ये गाडी बंद ठेवल्यामुळे मागचे जे हँडब्रेक जे होतं ते लावल्यामुळे बरेच 2-3 महिने गाडी एका जागेवर उभी होती। तिने पावसाळाही खाल्ला, सगळ्या गोष्टी खाल्ल्या आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मी हँडब्रेक सोडलं तर गाडीचे टायर जे होते ते फ्री फ्लो फिरत नव्हते। गाडी ऍक्च्युली माझी नव्हती ती, पण हा प्रॉब्लेम मी फेस केलेला आहे। त्यामुळे मित्रांनो, ज्यावेळेस आपण लॉंग टर्मसाठी गाडी तुम्ही लावताय त्यावेळेस गाडी एक तर तुम्ही रिव्हर्स गिअरमध्ये ठेवा, फर्स्ट गिअरमध्ये ठेवा आणि गाडीचे चारही टायर असतात मागे पुढे त्याला दगड लावून ठेवा, हँडब्रेकचा वापर न करता। लॉंग टर्मसाठी जे लॉंग टर्मची पार्किंग आहे त्यासाठी मी हे सांगतोय। त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट जी आहे ती बॅटरी संबंधात आहे। आपण ज्यावेळेस म्हणजे खूप दिवसासाठी गाडी बंद असते किंवा पार्किंगमध्ये आपली गाडी पडून राहते, बिल्डिंगला असो किंवा ग्रामीण भागामध्ये असो, कुठेही असो, त्यावेळेस बॅटरीचे जे कनेक्शन्स असतात, बॅटरीचे जे टर्मिनल्स असतात ते आपण काढले पाहिजे। म्हणजे त्याचे जे तार असतात ते काढून ठेवले पाहिजे बाजूला। आपल्याला जर जमत नसेल तर कुठलाही लोकलचा मेकॅनिक घेऊन 5-50 रुपये घेऊन ते काम करून देतो। अशाने काय होईल, बरेच जे इलेक्ट्रॉनिक जे असतात, म्हणजे सेन्सर्स वगैरे जे असतात किंवा इलेक्ट्रॉनिक भाग जे असतात गाडीचे चालू असतात आणि कालावधीसाठी ते एनर्जी जे असतात, बॅटरीमधली जी चार्जिंग असते, एनर्जी असते, ते कन्झ्युम करणं चालू असतं। त्यामुळे मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही महिन्यानंतर, 15 दिवसानंतर, 20 दिवसानंतर किंवा 1-2 महिन्यानंतर ज्यावेळेस तुम्ही गाडी स्टार्ट करायला जाल तेव्हा तुमचा जो सेल्फ असतो तो स्टार्ट घेणार नाही। कशामुळे? तर बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज झालेली असेल। तर मित्रांनो, एक गोष्ट करायची, ज्याचे जे टर्मिनल्स असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही टर्मिनल्स आपल्याला काढून ठेवायचे। ही गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा। त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण गाडी पार्किंगमध्ये लावतो, खूप कालावधीसाठी आपली गाडी जर एका जागेवर उभी राहत असेल तर गाडीच्या ज्या टायरमधली जी हवा असते ती आपल्याला थोडी थोडी जास्त ठेवायची। म्हणजे आपण रेग्युलरली आपल्याला डोअरच्या साईडला किंवा मॅन्युअलमध्ये इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला दिलेलं असतं की आपल्याला गाडीच्या टायरमध्ये किती हवा ठेवायची। साधारणपणे 32 ते 35 PSI आपण हवा ठेवतो। तर मित्रांनो, जर गाडी एका जागेवर जास्त वेळ उभी राहत असेल तर तुम्हाला 2-3-4 पॉईंट तुम्हाला PSI जास्त ठेवायचे। म्हणजे साधारणपणे 35 जर तुम्ही ठेवत असाल तर तुम्हाला 40 करून ठेवायचे। अशाने काय होतं, जागेवर गाडी उभी राहिल्याने गाडीच्या टायरमधली हवा मायक्रो कंटेंटमध्ये थोडी थोडी मिस होत राहते, गाडी लिकेज होत राहते, गाडीच्या टायरमधली हवा थोडी थोडी लीक होत राहते। 15 दिवसांनी, महिन्यांनी, 2 महिन्यांनी ही गोष्टी थोड्या थोड्या कमी होतात आणि अशाने टायर्सवर रिंकल्स पडून टायर डॅमेज होतात। तर मित्रांनो, टायरमधली हवा थोडीशी जास्त ठेवायचा। याच्यानंतरचा पॉईंट जो आहे तो, आपण ज्यावेळेस आपली गाडी एका जागेवर उभी असते, बऱ्याच जणांना सवय असते की गाडी स्वच्छ ठेवण्याची, सगळ्या जणांना आणि सवय असली पाहिजे, गाडी आपली स्वच्छच राहिली पाहिजे। पण ज्यावेळेस तुम्ही गाडीवर पाणी मारता, एका जागेवर गाडी उभी असते, समोर 99% गाड्यांना समोर डिस्क आणि मागे ड्रम आहे, तर डिस्क ब्रेक लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात। गाडीवर पाणी मारून मारून गंज चढतात। त्यामुळे शक्यतो गाडीच्या टायरवर पाणी मारू नका। वरचा जो पार्ट आहे गाडीचा तो तुम्ही वॉश करून घ्या, पण गाडीच्या टायर्सवर जास्त प्रमाणामध्ये पाणी मारू नका आणि शक्यतो गाडी लगेच पुसून घ्या।
आणि अजून एक पॉईंट महत्त्वाचा आहे मित्रांनो, ज्यावेळेस आपण गाडी लॉंग टर्मसाठी पार्किंगमध्ये लावतो त्यावेळेस जे आपली डिझेल टँक असते किंवा पेट्रोल टँक असते किंवा गाडीचे फ्यूल टँक जी असते ती आपण शक्यतो फुल ठेवायला पाहिजे. जर फुल जर नसेल गाडीमध्ये, जर अर्धी टँक असेल किंवा डिझेल पेट्रोल कमी असेल तर अशाने काय होतं, वातावरणामधलं जे मॉइश्चर असतं त्याचा एक वाफ जी असते ती वाफ तयार होते आणि त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होऊन किंवा मग डिझेल पेट्रोल सोबत मिक्स होऊन ते आपल्या इंधनासोबत मिक्स होऊन ते सर्क्युलेशनमध्ये येऊन आपल्या इंजनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा गाडी मिसफायर करू शकते किंवा गाडी पिकअप कमी होऊ शकतो. अशा गोष्टी होऊ नये म्हणून शक्यतो आपण ज्यावेळेस गाडी पार्किंगमध्ये लावतो त्यावेळेस डिझेलचं पेट्रोलचं जे फ्यूल टँक असतं ते शक्यतो फुल ठेवायला पाहिजे. ही गोष्ट काळजी घ्या, या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे मित्रांनो, ज्यावेळेस आपण गाडी पार्किंगमध्ये लावतो किंवा जिथे आपण गाडी पार्किंगमध्ये लावतो दर 5-6 दिवसाला 7 दिवसाला तिथे एक नजर मारा. बऱ्याच ठिकाणी असं होतं की जे उंदरं जे असतात गाडीमध्ये प्रवेश घेतात, गाडीमध्ये जातात, त्याच्यानंतर अशा काही गोष्टी, अशा काही वायर्स वगैरे जे कनेक्ट करतात त्या खूप मोठा खर्च देऊन जातो. म्हणजे सीट कव्हर्स असो किंवा वायरिंग असो गाडीची, ह्या ज्या गोष्टी असतात हे खूप खर्च देतात. तर 5-7 दिवसाला 10 दिवसाला एक गाडीवर नजर मारा आणि आजूबाजूच्या जागेवर सुद्धा नजर मारा, कुठे उंदराचे काही कुरतडलेले भाग वगैरे दिसत आहेत का नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की यामुळे तुमचा खूप मोठा खर्च वाचू शकतो मित्रांनो. तर 5-7 दिवसाला ही गोष्ट लक्षात ठेवा की कुठे गाडीच्या आजूबाजूला काही कुरतडलेले भाग वगैरे दिसतात का किंवा काही खाद्यपदार्थ दिसतंय का. असं जर असेल तर तुमच्या गाडीमध्ये उंदरं जाण्याचे खूप चान्सेस असतात आणि एकदा का गाडीमध्ये उंदरं गेले तर खूप मोठं ते नुकसान करतात. कळत नकळत ह्या गोष्टी आपल्या हातून घडत राहतात, पण या गोष्टींवर आपलं लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, ह्या त्या सगळ्या गोष्टी होत्या ज्याकडे आपल्याला लक्ष द्यायचे जर आपली गाडी लॉंग ड्युरेशनसाठी पार्किंगमध्ये उभी राहत असेल तर. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आणि चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करा. धन्यवाद.